कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, आत्मा सोलापूर व जिल्हा परिषद सोलापूर कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषीतज्ञ, कृषी निविष्ठा विक्रेते आणि जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, कृषी व पशुसंवर्धन दुग्धशाळा समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला बालकल्याण समिती सभापती ॲडव्होकेट अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, शिवमूर्ती सिद्धाराम, लखन कुमार काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक कांतप्पा खोत, शुक्राचार्य भोसले, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, उपविभागीय कृषी अधिकारी देवेंद्र ढेगे, तालुका कृषी अधिकारी दक्षिण सोलापूर अवधूत मुळे, तालुका कृषी अधिकारी उत्तर सोलापूर रामचंद्र माळी तसेच अधीनस्थ सर्व अधिकारी कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक कांतप्पा खोत यांनी प्रास्ताविक करत कृषी दिनाचे महत्त्व, कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती दिली। यावेळी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पीक स्पर्धेत यश संपादन केलेल्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर कृषी विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी मार्गदर्शन करताना प्रगतिशील शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रगत तंत्रज्ञानाच्या प्रसारामध्ये योगदान देण्याबाबत आवाहन केले। कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे विशेष तज्ज्ञ अमोल शास्त्री यांनी अल निनो काळात आपत्कालीन पीक व्यवस्थापन व सोयाबीन तूर लागवडीची पंचसूत्री तसेच खरीप हंगामाचे नियोजन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले। महिला व बालकल्याण समिती सभापती ॲडव्होकेट अमृता वाघे यांनी मार्गदर्शन करताना एक राज्य चालवतो, पण एक शेतकरी संपूर्ण देश चालवतो। शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या कष्टामुळे प्रत्येकाच्या ताटात अन्न पोहोचते। त्यामुळे शेती हा केवळ व्यवसाय नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि विकासाचा भक्कम आधार आहे, असे त्या म्हणाल्या। समारोपाच्या भाषणात जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी मी स्वतः एक शेतकरी आहे। शेतकऱ्यांच्या कष्टाची, वेदनेची आणि तळमळीची मला पूर्ण जाणीव आहे। शेतकरी समृद्ध झाला तरच देशाची प्रगती होईल। जिल्हा परिषद शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील, असे सांगत शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।